नमस्कार. आज आपल्या किचन मध्ये आपण कुरकुरीत डिलिशियस असे पंजाबी समोसे बनवत आहोत आणि त्याचबरोबर सर्व केली जाणारी छोल्यांची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण समोस्यांसाठी डो बनवून घेऊया. तर इथे मी मैदा घेतला आहे, त्यामध्ये 1 चमचा रवा घालून घेऊया. त्याचबरोबर त्यामध्ये 3 चमचे तूप घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया. तर आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. तूप पिठाला एकदम चांगलं चोळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याचा गोळा तयार झाला पाहिजे. आता ह्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला एकदम टाईट डो बनवून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला ओवा सुद्धा घालून घ्यायचा आहे. ओवा घालतानाचा व्हिडिओ माझा मिस झाला आहे. तर ओवा घालून नंतर आपल्याला हे पीठ मळायला घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी पीठ चांगलं मळून घेतलं आहे. आता आपल्याला हे पीठ असंच अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. पर्यंत आपण समोशाच्या फिलिंगची तयारी करून घेऊया. तर इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं आहे. तूप चांगलं वितळल्यानंतर त्यामध्ये जिरा, सौंफ आणि धने याची मी बारीक पूड करून घेतली आहे, ती घालून घेऊया. 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मिश्रण तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं तुपावर चांगलं भाजल्यानंतर आता त्यामध्ये आपण अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया आणि ती सुद्धा साधारण 2-1 मिनिटं आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. सर्व जिन्नस चांगले परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण बटाटे मी इथे बारीक कट करून घेतले आहेत ते घालून घेऊया. त्याचबरोबर थोडेसे मठार घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया. तसेच 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर, 1 टेबलस्पून चाट मसाला घालून घेऊया आणि आता सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेतले आहेत. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि ती सुद्धा भाजी बरोबर चांगले एकजीव करून आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण 2 ते 3 मिनिटं चांगले शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बटाट्याची भाजी म्हणजे समोशाचं स्टफिंग आपलं तयार झालं आहे. आता गॅस बंद करूया आणि आता समोसे करायला घेऊया. तर इथे पीठ आपलं तयार झालं आहे, ते चांगलं मळून घेऊया आणि त्याचे गोळे करून आपण लाटून घेऊया. तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. आपल्याला गोल करायची नाही, तर ती आपण ओव्हल शेप मध्ये पारी लाटून घेऊया. एकदम जाड ठेवायची नाही, पातळ, पुरीपेक्षा थोडीशी पातळ आपल्याला ती करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी ओव्हल शेप मध्ये पारी लाटून घेतली आहे आणि त्याचे अशा प्रकारे 2 भाग करायचे आहेत. तर त्यातला एक भाग उचलून आता आपण समोसा करायला घेऊया. तर इथे दाखवल्याप्रमाणे एका साइडला आपल्याला त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि ती बाजू अशा कोन करून ती आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ती व्यवस्थितपणे आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. आता हा तयार झालेला कोन अशा प्रकारे आपल्या हातामध्ये व्यवस्थित बसवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता स्टफिंग भरायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी पूर्णपणे स्टफिंग भरून घेतली आहे. स्टफिंग आपल्याला व्यवस्थित दाबून भरायची आहे. स्टफिंग भरून झाल्यानंतर आता ह्याच्या समोरचा भाग अशा प्रकारे फोल्ड करून बरोबर जिथे आपण अगोदर जॉईंट केलं होतं तिथे नेऊन चिटकवून द्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे सर्व बाजूने दाब द्यायचा आहे.
तर इथे तुम्ही पाहू शकता आपला समोसा तयार झाला आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व समोसे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व समोसे तयार करून घेतले आहेत। आता आपण तळायला घेऊया। आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे। तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही आणि जास्ती थंड पण ठेवायचं नाही, मीडियम मध्ये ठेवून नंतर त्यामध्ये आपल्याला समोसे सोडून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 समोसे माझ्या कढईमध्ये मी सोडले आहेत। तुमची कढई मोठी असेल तर 4 ते 5 समोसे तुम्ही घेऊ शकता। आता हे समोसे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत। तर साधारणपणे 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ब्राऊन रंग आल्यानंतर आपण ते काढून घेऊयात। अशाच प्रकारे आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊया। तर आधी सांगितल्याप्रमाणे गॅस आपल्याला लो टू मीडियम वर ठेवूनच आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत। साधारण 10 मिनिटांनंतर आपल्या समोशाला असा ब्राउनिश रंग आल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने आपण सर्व समोसे तळून घेऊया। आता आपण छोल्यांची तयारी करूया। तर इथे मी 2 चमचे तूप घेतलं आहे। त्याचबरोबर तूप चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं तापल्यानंतर आता मी ह्यामध्ये एक ग्रीन चटणी बनवली होती ती घालणार आहे। तर ह्या ग्रीन चटणीसाठी मी कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक, त्याचबरोबर थोडीशी जिरा पावडर आणि थोडंसं पाणी घालून त्याची मी बारीक पेस्ट करून घेतली आहे। त्याचबरोबर आता इथे मी थोडीशी चिंच आणि गुळाची चटणी घालून घेतली आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे। आता ही ग्रेव्ही आपल्याला 4 ते 5 मिनिटं अशाच प्रकारे शिजवून घ्यायची आहे। चार ते 5 मिनिटं ग्रेव्ही आपल्याला चांगली शिजवून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण उकडलेले छोले घालून घेऊया। छोले घातल्यानंतर त्यामध्ये मी इथे 2 उकडलेले बटाटे ठेवले होते ते घालून घेऊया आणि छोले ग्रेव्ही बरोबर आता 2 ते 3 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं शिजवल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आपले छोले सुद्धा तयार झाले आहेत। आता गरमागरम छोले आणि समोसे सर्व करूया। तर तुम्ही सुद्धा पंजाबी समोसे आणि छोले नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।